कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। अवघ्या काही मिनिटाच्या पावसात शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय, तर सखल भाग पाण्याखाली गेले आहेत। हरळैया कॉलनीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। बस स्थानकाजवळील प्रचंड पाण्याच्या प्रवाहात अनेक दुचाकी वाहून गेल्या आहेत, तर काही भागात मालमत्तेचंही नुकसान झालंय। तटवटी हिरो शोरूम परिसरातही संपूर्ण परिसर जलमय झाला असून प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात येतोय। बैलहोंगलमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून याचा फटका संपूर्ण परिसराला बसलाय। अनेक दुचाकी वाहून गेल्या असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। काशीनाथ चुळकुडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। काशीनाथ, बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय, विशेषतः बैलहोंगलमध्ये तर अवघ्या काही मिनिटात हा जोरदार पाऊस कोसळलाय। काय अपडेट? हो ऋषी, बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरात आज ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। मागील काही दिवसांपासून बेळगावसह सीमा भागात कडक उन्हामुळे तापमानात वाढ झाली होती, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते। पण आज बैलहोंगल शहरामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले। पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील अनेक वाहने वाहून गेल्याची घटना घडली आहे। तसेच अनेक शहरांमध्ये व घरांमध्ये पाणी घुसले आहे, त्यामुळे मालमत्तेचेही नुकसान झाले आहे। त्यामुळे बैलहोंगल शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे। तर आपण बेळगाव जिल्ह्यातील सवलती व रामदुर्ग तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे। तर काल सीमेवरील निप्पाणी, चिकोडी, कागवाड परिसरात देखील मुसळधार पाऊस झाला आहे। त्यामुळे एकूणच बेळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नक्कीच एकूणच या काही क्षणाच्या अवधीत झालेल्या पावसामुळे जबर फटका या परिसराला बसला, एवढं मात्र नक्की। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। दरम्यान बेळगावमध्ये पावसाचा जोर कायम असून कित्तूर तालुक्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय। संततधार पावसामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। तसंच एका अंगणवाडी केंद्रातूनही पावसाचं पाणी घुसल्यानं तिथे लहान मुलांची मोठी गैरसोय झाली आहे। अंगणवाडीतील कर्मचारी आणि स्थानिकांनी तात्काळ पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले। याशिवाय काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांची धावपळ उडाली असून घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी कुटुंबियांना मोठी कसरत करावी लागते आहे।